ओम श्री महालक्ष्मी नमो नमः। श्री महालक्ष्मी मातेच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करून आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की जेव्हा आपण भक्तिभावाने भगवंताची पूजा करतो, मंत्र जप करतो किंवा ध्यान करतो, तेव्हा अचानक जांभळी यायला लागते, आळस येतो, डोळ्यात पाणी येतं किंवा शरीर जड झाल्यासारखं होतं। तर हे का होतं? अनेकांना असं वाटतं की ही केवळ शरीराची एक सामान्य प्रतिक्रिया असेल, पण भक्तांनो, यामागे एक गूढ आध्यात्मिक अर्थ आणि दैवी कारणे आहेत। या केवळ शारीरिक गोष्टी नाहीत, तर यात ईश्वरी लीलांचा एक दृश्य संकेत आहे। परमेश्वर आपल्या भक्तांवर किती कृपा करतो आणि त्याच्या नामस्मरणात किती शक्ती आहे, हे लक्षात घेतलं की या गोष्टी आपल्याला अधिक स्पष्ट होतील। हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी माता टाईप करायला विसरू नका। तर बघा, जेव्हा आपण भगवंताची आराधना करत असतो, त्यांच्या चरणी प्रेमभावाने लीन होतो, तेव्हा आपल्यातील अनंत अशुद्धता, आपल्या कर्माची बंधने, आपण मनात साठवलेल्या इच्छा आणि आपल्यातील वासनाची धुंदी हळूहळू कमी होऊ लागते। आपण जेव्हा या संसारिक जगात वावरत असतो, आपले कर्म करत असतो, तेव्हा आपल्या जीवनात असंख्य चिंता, मोह, लोभ, अहंकार आणि वासनांचा प्रभाव असतो। आपण कितीही प्रयत्न केला तरी काही कारणे अशीच असतात, जी अनावधानाने आपल्याकडून घडतात। ही कारणे आपल्याला लगेच जाणवत नाहीत, पण ती आपल्या अंतःकरणात खोलवर साठत जातात। जेव्हा आपण परमेश्वराच्या चरणी लीन होऊन त्यांची पूजा करत असतो, त्यांची भक्तिभावाने नामस्मरण करत असतो, तेव्हा ही सर्व कर्मे आणि आपल्यातील नकारात्मकता नष्ट होऊ लागते। आणि तोच हा क्षण असतो जेव्हा शरीर त्याचा विरोध करायला लागतो, कारण मानवाचा देह नेहमीच मोहाच्या साखळदंडात अडकलेला असतो। भगवंताचे नामस्मरण म्हणजे अग्नीत प्रवेश करण्यासारखं आहे, आणि हा अग्नी सर्व वाईट संस्कार, दुष्ट प्रवृत्ती आणि अनिष्ट ऊर्जांना भस्म करून टाकतो। पण जसे काही काळ अंधारात राहिलेल्या डोळ्यांना अचानक प्रकाश सोसवत नाही, तसेच आपल्या शरीराला आणि मनालाही हा परिवर्तनाचा प्रकाश सोसणे कठीण असतं। आणि म्हणूनच जेव्हा आपण ध्यान करतो, मंत्र जप करतो किंवा ईश्वर चिंतनात लीन होतो, तेव्हा आपले शरीर आणि मन एक प्रकारे त्या नव्या शक्तीचा प्रतिकार करू लागतात। आणि हीच ती नकारात्मक ऊर्जा, जी वर्षानुवर्ष आपल्या अंतर्मनात साठलेली आहे, जेव्हा आपण भगवंताच्या चिंतनात गढून जातो, तेव्हा या नकारात्मक ऊर्जेला जाग येते आणि ती बाहेर पडू लागते। त्या क्षणी आपल्याला जांभई येते, डोळ्यात पाणी येतं, शरीर जड झाल्यासारखं होतं, आळस वाटतो किंवा झोप यायला लागते। आणि ही सर्व लक्षणे दर्शवतात की आपले मन आणि शरीर एका आध्यात्मिक शुद्धीकरणाच्या प्रक्रियेत जात आहे। समजा तुम्ही खूप दिवसानंतर वापरात नसलेल्या खोलीची साफसफाई करत आहात आणि त्यात वर्षानुवर्ष न उघडलेले सामान आहे। जसजसं तुम्ही त्या खोलीतील वस्तू हलवायला लागतात, तसतशी खोलीमध्ये धूळ उडायला सुरुवात होते। काही वेळाने त्या धुळीमुळे शिंका यायला लागतात, डोळ्यात पाणी येतं आणि थोड्या वेळाने अस्वस्थ झाल्यासारखं वाटतं। पण जर तुम्ही तिथल्या वस्तू स्वच्छ केल्या, धूळ झाडली, सर्व साहित्य व्यवस्थित लावलं, तर बघा, त्या खोलीतील वातावरण किती स्वच्छ आणि प्रसन्न होतं। अगदी तसंच भगवंताच्या नामस्मरणाचं असतं। आपलं मन म्हणजे त्या जुन्या खोलीसारखं आहे, जिथे वर्षानुवर्षाचे वाईट विचार, कर्मसंस्कार आणि नकारात्मकता साठलेली असते। जेव्हा आपण भगवंताचे नाव घेऊ साधना सुरू करतो, तेव्हा या सगळ्या साठलेल्या गोष्टी हलल्या जातात आणि त्याचं अस्तित्व हळूहळू डळमळू लागतं आणि त्या बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरू होते। आणि म्हणूनच काही वेळा आपल्याला जांभई येते, आळस येतो, डोळ्यात पाणी येतं किंवा शरीर जड झाल्यासारखं वाटतं। पण जर आपण हे समजून घेतलं आणि साधना सुरूच ठेवली, तर थोड्या वेळाने मन पूर्ण स्वच्छ होतं, शांत होतं आणि मग एक अनोखी प्रसन्नता अनुभवायला मिळते। हीच गोष्ट आपण श्री भगवंताच्या उपासनेत पाहतो। अनेक भक्तांची कथा आहे
की काहींना सुरुवातीला नामस्मरण करताना आळस यायचा, काहींना झोप यायची, काहींना पाठमोऱ्या जांभया यायच्या. पण जेव्हा त्यांनी ही भावना झिडकारून पूर्णपणे भगवंतमय होऊन साधना सुरूच ठेवली, तेव्हा त्यांच्या जीवनात भगवंताची अपार कृपा दृष्टी झाली. डोळ्यात पाणी येण्यामागेही एक मोठा अर्थ आहे. एखाद्या भक्ताला जर भगवंताची कृपा अनुभवायची असेल तर त्याने त्याच्या मनात असलेली कठोरता दूर केली पाहिजे. परमेश्वराचे नामस्मरण करताना डोळ्यात पाणी येणे हे अश्रूंच्या स्वरूपात आत्म्याच्या शुद्धतेचे प्रतीक आहे. विचार करा, एखाद्या लहान मुलांनी खूप दिवस आईपासून दूर राहून तिला हाक मारली आणि अचानक आई धावत आली, तर त्या क्षणी त्या मुलाच्या डोळ्यात काय येईल? आनंदाश्रूच येतील ना? तसेच आपले भगवंताची असलेली आत्म्याची ओळख हीच त्या अश्रूंचा खरा अर्थ आहे. आणि म्हणून जेव्हा तुम्ही भगवंताची सेवा करत असाल, त्यांच्या नावाचा जप करत असाल आणि तुम्हाला झोप येत असेल, जांभई येत असेल किंवा आळस येत असेल, तर घाबरू नका. श्रद्धेने पुढे जात राहा. कारण जसजसं तुम्ही शुद्ध होत जाल तसतसं हा आळस नाहीसा होईल आणि त्या जागी भगवंताच्या कृपेचा दिव्य आनंद प्रकट होईल. ही फक्त एक परीक्षा आहे, जी पार केली की भगवंताच्या कृपेचं अमृत सिंचन तुमच्या आयुष्यावर नक्की होईल. ही झोप, हा आळस, अश्रू हे सर्व काही साधनेच्या प्रवासातील टप्पे आहेत. पण जर तुम्ही मन लावून पूजा करत असाल आणि तुम्हाला झोप येत असेल, तर याचा अर्थ असा आहे की परमेश्वर तुमच्यातील नको असलेली नकारात्मक शुद्धी नष्ट करत आहे. ही प्रक्रिया सहन करणे कठीण जाते, कारण आपले मन कायम भौतिक सुखाच्या मोहात गुंतलेले असते आणि म्हणूनच आपल्या मनात अनेक वेळा विचार येतो की आज पूजा थोडी कमी वेळा करू, आज नामस्मरण थोडे कमी करू, उद्या अधिक करू. पण हाच मोहाचा प्रभाव आहे. जिथे आहे तिथे भगवंत आहेत आणि म्हणूनच तुम्हाला झोप येऊ लागली, आळस वाटू लागला, तरी भगवंताचे नामस्मरण सुरूच ठेवा. याचा अर्थ असा नाही की हा त्रास कायम राहतो. उलट ही केवळ सुरुवात आहे. जसजशी साधना अधिक दृढ होते तसतसे हे अडथळे आपोआप नष्ट होतात. जसा सूर्य उगवल्यावर रात्र नाहीशी होते, अगदी तसंच भगवंताच्या नामस्मरणाने आपल्यातील नकारात्मकता आणि अशुद्ध कर्माचा प्रभाव लयाला जातो. भक्तांनो, भगवंतावर निश्चय श्रद्धा ठेवा. जसे लहान मूल आईच्या कुशीत गेलं की त्याला कोणतीही चिंता राहत नाही, तसे जर तुम्ही स्वामींना पूर्णतः शरण गेलात तर तुम्हाला या जगात कशाचीही भीती राहणार नाही. भगवंतांनी तुमचा हात एकदा धरला की ते तुम्हाला कधीही सोडणार नाहीत. तर मित्रांनो, या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी माता किंवा आपल्या इष्टदेवतेचे नाव टाईप करायला विसरू नका. धन्यवाद.